पालकमंत्री गणेश नाईकांच्या पालघर जिल्ह्यात सरनाईक जनता दरबार घेणार। जनता दरबार घेऊन लोकांचे प्रश्न सुटत असतील तर गैर काय, सरनाईकांचं वक्तव्य। तर ठाणे जिल्ह्यात जनता दरबार घेण्याची गणेश नाईक यांची ही घोषणा। ठाणे महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकला पाहिजे, युतीबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतील, भाजपचे माजी खासदार संजीव नाईक यांची प्रतिक्रिया। सामंत यांनी ऑफर दिली, त्यात काही चूक नाही, मात्र माझ्या डोक्यात अजून काही नाही, कार्यकर्त्यांशी बोलणार पण जाताना लपून जाणार नाही। शिवसेना शिंदे गटाच्या ऑफरवर रवींद्र धंगेकरांची TV9 ला पहिली प्रतिक्रिया। शिंदेशिवाय पर्याय नाही असं निमंत्रण कालच धंगेकरांना दिलंय। रवींद्र धंगेकर यांच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त उदय सामंत यांनी भेट घेतल्यानंतर धंगेकरांच्या ऑफरवर सामंतांचं वक्तव्य। लाचारी स्वीकारली असती तर कोणत्याही पक्षाचा पाठिंबा घेऊन आमदार होता आलं असतं, मात्र शेतकऱ्यांसाठी बोलेल, अजून पडलो तरी परवा नाही, बच्चू कडूंची प्रतिक्रिया। मराठा आरक्षणासाठी कोल्हापुरात मराठा समाजाच्या प्रमुख 42 संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक। बैठकीत आंदोलनासह पुढील दिशा ठरवली जाणार। कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहात बैठकीचं आयोजन। सीमा प्रश्नाच्या आंदोलनात शिंदेंचं नाव कधी दिसलं नाही। सीमा भागाचा कारभार शिंदेंकडे असताना ते कधी बेळगावला गेले नाही। शिंदेंना अटकेची भीती, त्यामुळे ते सीमा भागात गेले नाहीत, संजय राऊतांची टीका। राऊतांना सीमावाद माहीत नाही, बकवास करून कामं कमी आणि मनोरंजन होऊ शकतं, संजय शिरसाट यांचा संजय राऊतांवर पलटवार। खरी शिवसेना कोण हे शहा सत्तेत नसतील तेव्हा कळेल, शिंदेंनी स्वतःचा पक्ष स्थापन करून 5 आमदार निवडून आणावेत, राऊतांचा हल्लाबोल। पुण्याच्या स्वारगेटमधून कर्नाटकला जाणारी बससेवा बंद। पुण्यात बससेवा केवळ कर्नाटक सीमेपर्यंतच जाणार असल्याची माहिती। दरम्यान एसटी चालकाच्या तोंडाला काळं फासल्याच्या घटनेआधी दररोज 7 बसेस जात असल्याची माहिती। उद्धव ठाकरेंना इतके धक्के बसले की त्यांना सावरता लक्षात येईना। विखे पाटलांचा उद्धव ठाकरेंना टोला, तर 10 वेळा साड्या बदलणारे लोक, राऊतांचा विखेंवर निशाणा। कोकाटेंना झालेल्या शिक्षेचं निकालपत्र नार्वेकरांना देणार। कोकाटेंच्या राजीनाम्याबाबत राहुल नार्वेकरांना पत्र देतोय। निकालपत्रावरून आव्हाडांची राहुल नार्वेकरांवर टीका। विधानसभा अध्यक्षांवर दबाव, त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार, संजय राऊतांचा राहुल नार्वेकरांवर हल्लाबोल। कोकाटेंच्या बाबतीत नार्वेकरांकडून इमानदारीची अपेक्षा नाही, राऊतांचा राहुल नार्वेकरांवर हल्लाबोल। नैतिकता सरकारच्या आसपासही फिरकत नाही, माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यावर देवेंद्र फडणवीस गप्प का, संजय राऊतांचा सवाल। तर नैतिकता भाजपच्या जवळ जायला घाबरते, राऊतांचा टोला। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या 2 पदाधिकाऱ्यांची 1 वर्षासाठी सिंधुदुर्गातून हद्दपारी। कणकवली तालुका अध्यक्ष अनंत पिळणकर आणि युवक अध्यक्ष देवेंद्र पिळणकर यांच्यावरही हद्दपारीची कारवाई। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून मुंबई पालिकेसाठी मोर्चे बांधणी। चेंबूरमध्ये 26 फेब्रुवारीला मराठी दिनानिमित्त कार्यक्रम। विविध मान्यवरांचा सन्मान केला जाणार, तर अजित पवारांचे सर्व बडे नेते, मंत्री आणि आमदार उपस्थित राहणार। अहिल्यानगरमध्ये काँग्रेसला खिंडार। जिल्हा काँग्रेस अध्यक्ष किरण काळे यांचा पक्षाला रामराम। किरण काळे आज ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार। अजित पवारांच्या आमदारांची मंगळवारी महत्त्वाची बैठक। देवगिरीवर बैठकीचं आयोजन, कामांचा आढावा घेणार। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व जिल्हाध्यक्षही उपस्थित राहणार। सिंधुदुर्गातील वैभववाडीच्या नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून एकमेव अर्ज दाखल। एकच अर्ज आल्यानं श्रद्धा राव राणेंच्या निवडीची दाट शक्यता। सोमवारी नामनिर्देशन पत्र दाखल, 24 फेब्रुवारीला निवडणूक। बाजार समित्यांची उद्या बाणेरमधील बंटारा भवनात राज्यस्तरीय परिषद। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन। परिषदेला जयकुमार रावल, माणिकराव कोकाटे उपस्थित राहणार। श्रीरामपुरात सुजय विखे पाटलांनी महिला सुरक्षेची जबाबदारी स्वीकारली। जोपर्यंत रात्री 12 वाजता एखादी मुलगी एकटी बाहेर फिरायला घाबरणार नाही, तोपर्यंत श्रीरामपूर सोडणार नाही, विखेंची प्रतिक्रिया। महादेव मुंडे हत्या प्रकरणात काल 3 जणांची चौकशी। पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी पोलीस उपाधीक्षकांच्या मदतीसाठी आणखी एक विशेष पथक स्थापन केल्यानंतर आतापर्यंत जवळपास 60 जणांची चौकशी। यवतमाळच्या उमरखेड उपविभागातील महसूल अधिकाऱ्यांना मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी धारेवर धरलं। वाळू तस्करीवरून बावनकुळेंनी अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले। राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळेल। राजू शेट्टींकडून विश्वास व्यक्त। 1 रक्कमी FRPचा कायदा पूर्ववत करण्यासाठी लवकरच सुनावणी। आमदार अभिजित पाटलांकडून तहसीलदाराची खरडपट्टी। तहसीलदार 4 दिवसाच्या मेडिकल रजेवर, तर मुंबईत बदलीसाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती। गडचिरोली आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांच्या नेत्या तारक्काकडून 66 गुन्हे केल्याची कबुली। 2 महिन्यांपासून तारक्काची सुरू होती चौकशी। 1 जानेवारीला फडणवीसांसमोर तारक्काने आत्मसमर्पण केलं होतं। मंगळवार जाण्याची वेळ आली आहे। एलॉन मस्कच्या एक्सपोस्टनं चर्चांना उधाण। 2030 मध्ये अमेरिका मंगळयान मोहिमेत असणार।
राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्च ते 26 मार्च पर्यंत असणार. फडणवीस सरकार आल्यानंतरच हे पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन. 8 मार्चला महिला दिनी महिलांच्या प्रश्नावर विशेष चर्चा होणार. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत आज भारताचा पाकिस्तान विरुद्ध महामुकाबला. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघ भिडणार. नागपूरच्या क्रिकेट प्रेमींमध्ये मोठा उत्साह. आजच्या सामन्यात भारतीय टीम जिंकावी यासाठी नागपुरात होम हवन. बजरंग बलीला साकडं घालत भारतीय टीमसाठी पूजा. आज भारत विरुद्ध पाकिस्तान सामना. भारत विजयी व्हावा यासाठी रत्नागिरीत संगमेश्वरी भाषेतून गाऱ्हाणं म्हटलंय. पाकिस्ताननं रमजानपर्यंत कसं तरी टिकून राहावं. पाकचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद हाफिजचं वक्तव्य. भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी हाफिजचं खळबळजनक विधान. आजच्या सामन्याकडे सर्वांच्या नजरा. भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामन्यानिमित्त नागपुरातील तायवाडे हॉस्पिटलची खास ऑफर. भारत जिंकणार या विश्वासानं उद्या सर्व प्रकारच्या रुग्णांसाठी निःशुल्क ओपीडी असणार. केंद्रीय अर्थसंकल्पामुळे भारताची विकसित देश म्हणून वाटचाल होईल. कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्याकडून विश्वास व्यक्त. नाशिकमध्ये शल्यचिकित्सक डॉक्टर चारुदत्त शिंदेंच्या विरोधात वंचित आक्रमक. डॉक्टरची बदली न केल्यास आंदोलनाचा इशारा. धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांची सोलापूर महानगरपालिका आयुक्त म्हणून बदली. तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या कार्यालयात पार पडला निरोप समारंभ. प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुल वेळेत पूर्ण करा. पालकमंत्री संजय राठोड यांच्या सूचना. तर संजय राठोड यांच्या हस्ते लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचं वितरण. छत्रपती संभाजीनगरमध्ये आता पोलीस बंदोबस्तात होणार थकीत बिलांची वसुली. वीज बिल वसूल करणारे कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये वाद आणि मारहाणीच्या घटनांमध्ये वाढ. त्यामुळे महावितरणचा निर्णय. जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील भालोद गावाजवळ मजुरांनी भरलेला एक पिकअप व्हॅन अचानक पलटी झाल्यामुळे त्यातील 18 जण जखमी झाल्याची घटना. हरभरा कापणीसाठी जाणाऱ्या मजुरांचा अपघात. जेजुरीचे ग्रामदैवत जानाई देवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना आणि कलशारोहण सोहळा दिमाखात संपन्न. 5 दिवस चालला भव्य सोहळा. सोहळ्यात सामाजिक उपक्रमही राबवले. कारंजा तालुक्यातील कामरगाव ग्रामीण रुग्णालयाची इमारत अत्यंत जीर्ण अवस्थेत. इमारतीच्या स्लॅबला मोठ्या भेगा आणि प्लास्टर कोसळत असल्याचंही समोर. मूलभूत सुविधांचा अभाव आणि जीर्ण इमारतीमुळे रुग्णांच्या जीवाशी खेळ. आंगणेवाडीत भराडी देवीसाठी ताटे लावण्याचा कार्यक्रम झाला. यासाठी आंगणेवाडीतील महिलांनी देवीला नैवेद्य दाखवण्यासाठी गर्दी केली होती. आंगणेवाडी यात्रेची मोड यात्रेने सांगता. प्रतापगडावर महाशिवरात्री निमित्त भव्य यात्रा भरते. भाविकांची योग्य सोय करा. जिल्हाधिकारी प्रजित नायर यांच्या सूचना. सोलापूरच्या माढ्यात अभि जाधव आणि अमू जाधव यांच्या शिवगीतांच्या कार्यक्रमाचं आयोजन. कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं प्रेक्षकांची उपस्थिती. इगतपुरी ते कसारा दरम्यान चालत्या गाडीतून दागिने चोरणाऱ्यांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. इगतपुरी लोहमार्ग पोलिसांची कारवाई. नाशिकच्या देवळ्यात देव व्यापार सुरू असलेल्या हॉटेलवर कारवाई. 2 पीडित महिलांची सुटका. हॉटेल मालक आणि मॅनेजरवर गुन्हा दाखल. महाशिवरात्री निमित्त मुक्ताईनगरमध्ये मुक्ताई चांगदेव गुरु शिष्य भेटीचं पर्व. महाशिवरात्री निमित्त यात्रा महोत्सवाचं आयोजन. मंदिर प्रशासनाच्या वतीनं यात्रा महोत्सवाचं करण्यात आलं ध्वजपूजन. पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पत्नी वेणुताई चव्हाण यांची जनशताब्दी वर्षभर विविध कार्यक्रमाने साजरी होणार. माजी मंत्री बाळासाहेब पाटलांची माहिती. नागपूर महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून मेटिड्रेना रुग्णालय असुरक्षित घोषित. हॉस्पिटलची इमारत तात्काळ रिकामी करण्याचे आदेश. साताऱ्यातील नेताजी सुभाषचंद्र बोस चौकात T-55 CAFVD रशियन मेड रणगाडा लावण्यात आला. खासदार उदयनराजे भोसले होते उपस्थित. राजापूर बंधाऱ्याची पाणी पातळी योग्य राखली जात नसल्यानं नदीकाठच्या गावांसमोर पाणी टंचाईचा प्रश्न. राजापूर बंधाऱ्याची पाणी पातळी योग्य राखावी. धरणगुत्ती ग्रामपंचायतीचं मुख्यमंत्र्यांना निवेदन. साताऱ्यातील प्रतापसिंह नगरातील उमेश उदागे आणि रामेश्वर साठे यांची मंत्रालय महसूल सहाय्यकपदी निवड. ग्रामस्थांनी दोघांचीही घोड्यावरून काढली मिरवणूक. उमेश आणि रामेश्वर यांचे MPSC परीक्षेत यश. पुण्यातील तळेगाव नगर परिषदेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून नालेसफाई. पावसाळ्यापूर्वी साफसफाईची मोहीम हाती. अकोला शहरात पालिकेकडून अशुद्ध पाण्याचा पाणीपुरवठा. अशुद्ध पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम. पूर्णा नदीपात्रावर ब्रिज उभारण्याचं काम सुरू. मराठवाड्यासह विदर्भातील वाहतुकीलाही देखील मोठा फायदा होणार. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील लाभार्थ्यांना पहिला हप्ता आणि मंजुरी पत्राचं वाटप. गोंदिया जिल्ह्यात 34,063 लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीचे आदेशपत्र प्राप्त. भंडाऱ्यात प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यात पहिला हप्ता जमा. जिल्ह्यात एकूण 33,801 घरकुलं मंजूर. वर्धा जिल्ह्यातील आर्वी विधानसभा मतदारसंघातील प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना मंजूर प्रमाणपत्राचं वितरण. आर्वी मतदारसंघात 7,335 घरकुलं मंजूर. टप्प्याटप्प्यानं निधीचं वितरण होणार.
अकोल्यात प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील घरकुलांचं मंजुरी पत्र प्रदान। जिल्ह्यात एकूण 27,413 लाभार्थ्यांना मंजुरी पत्र प्रदान। साताऱ्याच्या कराड तालुक्यातील 4,714 घरकुल लाभार्थ्यांना मंजुरी पत्रांचं वाटप। कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडेंच्या हस्ते मंजुरी पत्रांचं वितरण। वर्ध्यातील देवळी बस स्थानकाच्या बांधकामाचा आमदार राजेश बकाणी यांनी आढावा घेतला। 5 वर्षांपासून बस स्थानकाचं काम अपूर्ण, 15 मार्चपर्यंत बांधकाम पूर्ण करण्याच्या सूचना। भंडाऱ्यात भाजी बाजारात गवारीला मागणी वाढली। गवार शेंगांची 60 रुपये प्रति किलो दरानं विक्री सुरू। वाशिम जिल्ह्यात उन्हाळी पिकांच्या पेरणीचा प्रश्न गंभीर। जिल्ह्यातील जलस्रोतांची पातळी घटल्यानं सिंचनाचा प्रश्न गंभीर। वाशिममध्ये सरासरी 5,989 हेक्टरवर पेरणी अपेक्षित। पिंपरी चिंचवड पोलिसांनी अभिषेक रेड्डी या सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या। देशी कट्टा बाळगल्या प्रकरणी केली अटक। स्वेच्छानिवृत्ती मंजुरीसाठी 1.5 लाखांची लाच घेताना सचिव जाळ्यात। धाराशिवमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई। चंद्रपूर नगरपालिकेच्या व्हर्टिकल गार्डनची झाडे चोरीला। लाखो रुपयांचा खर्च करूनही तयार केलेले झाडं चोरीला। विहिरीत पडलेल्या व्यक्तीला आणि श्वानाला वाचवण्यात अग्निशमन दलाला यश। रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील घटना। नागपुरात दुचाकी चोरी करणारे 3 आरोपी अटकेत। चोरांकडून 62 पेक्षा अधिक दुचाकी जप्त। वर्ध्यात बसस्थानक तसेच गर्दीच्या ठिकाणी सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या 2 महिलांना अटक। 4 गुन्हे उघडकीस। 4,17,000चा मुद्देमाल जप्त। स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। महिला आयोग सदस्याविना महायुतीतील तिन्ही पक्षांच्या इच्छुकांची मोठी यादी। महायुतीत संघर्ष होण्याची शक्यता। जानेवारीत कार्यकाळ संपला असतानाही निर्णय अद्याप मिळालेला नाही। माजी गव्हर्नर शक्तिकांत दास आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव म्हणून काम पाहणार। केंद्र सरकारकडून सोपवण्यात आली मोठी जबाबदारी। दास पंतप्रधान मोदींचे दुसरे प्रधान सचिव असणार। मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात आजपासून पावसाचा इशारा। चक्राकार वाऱ्यांमुळे कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं पावसाचा अंदाज। तर दुसरीकडे होळीपूर्वीच उन्हाचा चटका वाढला। राज्यात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत यापुढे घर बांधण्यासाठी लागणाऱ्या रकमेत 50,000 रुपयांची वाढ। लाभार्थ्यांना वीज बिल येऊ नये यासाठी 20 लाख घरांवर मोफत सौर ऊर्जा प्रकल्प देखील राबवणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। आरोग्यमित्र कर्मचारी संघटनेचा संप स्थगित। आरोग्यमंत्री डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांची यशस्वी शिष्टाई। कायदेशीर नोटीस देऊन आरोग्यमित्रांच्या मागण्यांसाठी 18 फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आलेला संप। पूर्व प्राथमिक शाळांची नोंदणी बंधनकारक। राज्यात अनेक ठिकाणी शाळा सुरू करून मनमानी शुल्क आकारणी सुरू। शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून नोंदणी बंधनकारक होणार। बीकेसीत लवकरच रुग्णालय। भूखंडासाठी ज्युपिटर, फोर्टिस रुग्णालयांच्या निविदा। MMRDAला 2,974 कोटी मिळण्याची शक्यता। तर तिजोरीत आणखी किमान 656 कोटी रुपयांची भर पडणार। मुंबई पालिकेच्या सायन रुग्णालयात आता बोन मॅरो ट्रान्सप्लांट होणार। तर 14 वर्षांखालील मुलांना हे उपचार 10 वर्षांपर्यंत मोफत दिले जाणार। केंद्राच्या पायाभूत सुविधांसाठी 18 कोटींचा खर्च।